अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गाव मंगळवारी एका संतापजनक घटनेच्या निषेधार्थ पूर्णपणे बंद राहिले। श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या 5 वर्षांपासून अमानुष अत्याचार केल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या नराधम महाराजाने पीडितेचे केवळ लैंगिक शोषणच केले नाही तर तिला गरम लोखंडी पकडीने चटके देऊन तिचा शारीरिक छळही केला। या क्रूर कृत्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत समोर एकत्र येत आरोपीच्या पुतळ्याचे दहन केले आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सरपंच नंदाताई गावडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की ज्या हातांनी मुलांना संस्कार द्यायचे त्याच हातांनी एका निरागस मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हे अत्यंत नीच कृत्य आहे। अशा भोंदू महाराजांना समाजात कोणतेही स्थान नसावे आणि कायद्याने त्याला कठोर शासन करावे, तरच अशा प्रवृत्तींना आळा बसेल। आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनीही तीव्र संताप व्यक्त केला। पीडितेला दिलेले चटके हे माणुसकीवर उडवलेले ओरखडे आहेत। अशा नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी एका संतप्त महिला ग्रामस्थांनी केली। गावातील तरुणांनीही या घटनेमुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये असा पवित्रा घेतला।